मेकॅनिक्स मधले प्रेशर हेडवरचे आपण इथं प्रॉब्लेम बघतोय. कॅल्क्युलेट द प्रेशर ड्यू टू कॉलम ऑफ 0.5 मीटर. इथं कॉलम ऑफ 0.5 मीटर दिलाय म्हणजे एच ची व्हॅल्यू दिली 0.5 मीटर ऑफ वॉटर. म्हणजे आपल्याला काय काढायला लावले, कॅल्क्युलेट प्रेशर ऑफ वॉटर म्हणजे प्रेशर ऑफ वॉटर, डब्ल्यू फॉर वॉटर. सेकंड ऑइल. आता ऑइल साठी आपण काय म्हटलंय, प्रेशर ऑफ ऑइल, ओ फॉर ऑइल, ऑफ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.8. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दाखवतो कॅपिटल एस न, ओ फॉर ऑइल, त्यामुळे ऑइलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.8. थर्ड आहे मर्क्युरी. तर प्रेशर ऑफ मर्क्युरी, कॅल्क्युलेट प्रेशर ऑफ मर्क्युरी. मग मर्क्युरीचं प्रेशर पी ऑफ मर्क्युरी आपल्याला फाइंड आउट करायचंय. त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली 13.6. तर एस फॉर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, एम फॉर मर्क्युरी, त्याच्या व्हॅल्यू दिली 13.6. टेक डेन्सिटी ऑफ वॉटर रो इज इक्वल टू 1000 kg पर मीटर क्यूब. तर डेन्सिटी आपण दाखवतो रो न, डब्ल्यू फॉर वॉटर, व्हॅल्यू आहे 1000 kg पर मीटर क्यूब. तर आता प्रेशर काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे P इज इक्वल टू रो जी एच. इथं आपण P वॉटरसाठी घेतला तर डेन्सिटी पण आपण वॉटरसाठी घेणार आहोत. आणि हाईट स्वतः म्हणजे प्रेशर हेड सुद्धा, एच फॉर प्रेशर हेड ऑर हाईट, ही सुद्धा वॉटरसाठी घेणार आहोत. पण ह्या केसमध्ये आपल्याला एच ची व्हॅल्यू तिघांसाठी कॉमन दिली 0.5. आता डेन्सिटी ऑफ वॉटर किती, 1000, एच ची व्हॅल्यू 0.5. कॅल्क्युलेशन केलं, आन्सर मिळेल 4905 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर प्रेशरचं युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सेकंड आहे ऑइल साठी प्रेशर काढायचे. आता ऑइल साठी प्रेशरचा फॉर्म्युला पुन्हा एकदा P इज इक्वल टू रो जी एच. पण आपल्याला इथं रो दिला नाहीये, त्याच्या ऐवजी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली एस ची व्हॅल्यू. मग आता एस ची व्हॅल्यू रो मध्ये आपल्याला कन्वर्ट करण्यासाठी फॉर्म्युला आहे रो इज इक्वल टू एस इंटू 1000. इथं आपण डेन्सिटी ऑफ ऑइल घेतली तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ऑइल घ्यावी लागते. मग स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आपण इथं व्हॅल्यू टाकली 0.8. आन्सर मिळेल 800 kg पर मीटर क्यूब डेन्सिटी ऑफ ऑइल. मग रो ची व्हॅल्यू आपण 800 टाकणार, जी ची व्हॅल्यू 9.81, एच ची व्हॅल्यू 0.5, ही सगळी कॉमन दिली एच ची व्हॅल्यू. आन्सर मिळेल 3924 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर प्रेशर ऑफ ऑइल आपल्याला इथं व्हॅल्यू मिळाली. नेक्स्ट आहे मर्क्युरीसाठी प्रेशर, त्याचा फॉर्म्युला आहे P इज इक्वल टू रो जी एच. इथं परत एकदा मर्क्युरीची जर आपण प्रेशर काढायचं असेल तर डेन्सिटी आपण मर्क्युरीच घेतो आणि एच व्हॅल्यू सुद्धा मर्क्युरीची घेतो. पण एच कॉमन घेतलेला आहे, दिलेला आहे. मग डेन्सिटी ऑफ मर्क्युरी आपल्याला दिलेली नाहीये, त्याच्या जागी आपल्याला काय दिले, मर्क्युरीची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. ह्यासारखाच इथं फॉर्म्युला आहे रो इज इक्वल टू एस इंटू 1000. तर एस एम इथं आपण घेतोय 13.6. आन्सर मिळेल 13600. मग डेन्सिटी ऑफ मर्क्युरी आपल्याला इथं व्हॅल्यू मिळाली 13600. ही व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये आपण टाकणार 13600. जी ची व्हॅल्यू 9.81, एच ची व्हॅल्यू 0.5. या तिघांचा गुणाकार केला आपल्याला मिळेल 66708 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर अशा प्रकारचे जे काय फॉर्म्युले आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, ते सगळे पाठ करा. प्रॉब्लेम घेण्यापूर्वी फॉर्म्युल्यांची लिस्ट तुम्हाला दिली फ्लुइड मेकॅनिकच्या प्लेलिस्ट मध्ये, ती एकदा चेक करा. प्रत्येकाची युनिट्स, मिनिंग आणि फॉर्म्युले जे काय ते पाठ करून ठेवा आणि मग प्रॉब्लेम स्टार्ट करा.